नाही, मध्यरात्री वगैरे म्हणून नाही आहे. माझी आणि त्यांची मुंबईमध्ये भेट झाली होती आणि ते नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत म्हणून माझ्याकडे त्यांना निमंत्रित केलेलं होतं. परंतु त्यांचे दिवसभराचे कार्यक्रम संपून त्यांना यांना उशीर झाला म्हणून त्यांनी मला सांगितलं की मी उद्या सकाळी तुमच्याकडे येतो. पण माझा घरगुती काही कार्यक्रम असल्यामुळे मी लवकर बाहेरगावी जाणार आहे. आम्हीच सांगितलं की आम्हीच येऊन तुम्हाला आता भेटतो. मी पण लोकसभेमध्ये होतो आणि ते पण लोकसभेमध्ये होते. एक जे सहकारी नांदेडमध्ये आले त्यांचं स्वागत करावं हा त्याच्यामागचा उद्देश आहे आणि आम्ही युतीमधले असल्यामुळं त्यांचं स्वागत करण्यासाठी आम्ही आलो. घरी भेट व्हायच्या ऐवजी इथं भेट झाली. पण अर्धा पाऊण तास तुम्ही आतमध्ये होतात, बंद दाराआड काही चर्चा वगैरे आल्यावर काहीतरी चर्चा होणारच आणि आता सगळ्या काही चर्चा लपून राहिलेल्या नाही. राजकीय काही चर्चा राजकीय चर्चा होणारच ना. ते शिवसेनेचे नेते आहेत, आम्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत. त्याच्यामुळे दोन पक्ष एकत्रितपणा आल्यावर काहीतरी चर्चा होणारच. संभाव्य जिल्हा परिषद असेल, विधान परिषद असेल, पण ज्या काही चर्चा करायची. विधान परिषदेवरती तुम्ही दावा केलेला आहे ती मागणी तुमची अजून काय नाही? मी अतिशय नम्रपणाने मागेही सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून माझ्या पक्षाला उमेदवारी किंवा माझ्या याला उमेदवारी मिळावी याच्यामध्ये काही मागणं चुकीचं नाही आहे. पण पक्ष नेतृत्व जो निर्णय घेईल तो मान्य करायची भूमिका घेतली. त्याच्यामुळे महायुतीचा घटक म्हणून मी डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांना भेटायला आलो. नांदेडमध्ये काही वेगळा विषय राजकीय. नांदेडमधलं स्थानिक आता उद्याची विधान परिषद आहे. तेव्हा लोकशाहीमध्ये मला जी माहिती आहे की 25 लोकांनी फॉर्म घेतलेले आहे. आता फॉर्म नेमके कोणी कोणी घेतले ते काही मी बघितलं नाही. हुकुमशाही तर नाही ना आणि लोक हुकुमशाही मोडीत काढायचा प्रयत्न करतात नेहमीच. प्रवीण पाटलांनी फॉर्म घेतलेला आहे. मला कळलं. माझी काही चर्चा आणखी याच्या संदर्भात झाली नाही किंवा मी त्यांना विचारलं नाही. पण फॉर्म घेतला असेल तर घेतला. आता त्याच्यावर चर्चा करायची कारण मी बाहेरगावी होतो. मी चालू आज दुपारी. राष्ट्रवादीचा उमेदवार विधान परिषदेच्या राष्ट्रवादी महायुतीने जर नांदेडला जागा जाहीर केली तो महायुतीचा उमेदवार असेल आणि ज्यांचं नाव जाहीर झालं नाही आणि कोणी उभा राहिला तर तो अपक्ष असेल. साधं गणित आहे. म्हणजे निवडणूक होणारच आहे, बिनविरोध होणार असं मला वाटते. निवडणूक होईलच. तर आता शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये आपण आमदार कल्याणकर यांच्यावर नाराजी व्यक्त केलेली आहे. खासगी कार्यक्रमामध्ये सुद्धा आपण नाराजी व्यक्त केली. काय नाही, मी अजिबात नाराजी व्यक्त केलेली नाही. त्यांना सहज असलो बालाजीराव मी लवकर आणायला पाहिजेत होतं माझ्याकडे. याचा अर्थ नाराजी नाही. विधान परिषद निवडणुकीवर आतापर्यंत अशोक चव्हाणांचं वर्चस्व राहिलेलं आहे. याही वेळेला चव्हाणांनी यापूर्वी कमल किशोर कदम सुद्धा विधान परिषदेवर होते. तेव्हा वर्चस्वाचा विषय नाहीये आणि ठीक आहे ना. लोकशाहीमध्ये काय घडते हे मी सांगण्याची आवश्यकता नाहीये.